नमस्कार. मी आपला रमेश सारथी, गोरा राजाजी ग्रँडपास फंडामेंटल इंग्लिश ग्रामर मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रो, अगोदरच्या क्लासमध्ये आपण जनरल व्याकरण म्हणजे काय, व्हॉट इज ग्रामर हे पाहिलं आणि या क्लासमध्ये आपण इंग्रजी व्याकरणातला पहिला धडा, the first lesson of English grammar, that is parts of speech. Let's learn today parts of speech. So friends, parts of speech in Marathi it is called शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती इंग्रजीमध्ये parts of speech म्हणतात. हे म्हणजे इंग्रजी भाषेत जे शब्द आहेत ते शब्द किती वर्गात विभाजित होतात हे आपण इथं पाहूया. किती म्हणजे शब्दांच्या जाती किती आहेत, हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच आर देअर. सो सी, देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन द इंग्लिश लँग्वेज. इंग्रजी भाषेत 8 शब्दांचे जाती आहेत. 8. सो 8 पार्ट्स ऑफ स्पीच आर देअर. So what are they? ते कोणते आहेत? See, the first one is noun. नाम, ज्याला आपण नाव म्हणतोय, नाम म्हणतोय, that is noun. दुसरा आहे pronoun, सर्वनाम, नामाच्या ऐवजी वापरले जात आहे. आणि तिसरा आहे adjective, विशेषण, एखादी व्यक्तीबद्दल विशेष माहिती देणारा विशेषण. आणि चौथा आहे वर्ब, क्रियापद. हा इंग्लिश ग्रामर मध्ये किंवा इंग्लिशच नव्हे, कोणत्याही ग्रामर मध्ये किंवा कोणत्याही भाषेमध्ये, मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो किंवा कोणती अन्य भाषा असो, क्रियापद अत्यंत महत्वाचा असतोय. हा क्रियापद आपला पाठीचा कणासारखा असतोय. सो जेव्हा आपण डिटेलमध्ये वाचू तेव्हा पाहूया. आणि पाचवा आहे ॲडव्हर्ब, क्रिया विशेषण. हा ॲडव्हर्ब म्हणतो याला, क्रिया विशेषणाला. आणि 6th वन इज प्रिपोजिशन. प्रिपोजिशन याच्या नावामध्येच आहे प्रिपोजिशन, प्री अगोदर येणारा. सो याला मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आणि 7th वन, 7वं जे आहे, दॅट इज कंजंक्शन. कंजंक्शन ह्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 2 किंवा त्यापेक्षा जास्त जे काही शब्द असतात त्यांना एकत्र जोडणारा शब्द कंजंक्शन, हा उभयान्वयी अव्यय. आणि शेवटचा आहे 8वा शब्द म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच हा पार्ट आहे इंटरजेक्शन. हा इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. म्हणजे जे काही आश्चर्यात्मक आपण व्यक्त करतोय, आश्चर्यात्मक म्हणजे भावना व्यक्त करतोय, तेव्हा हा इंटरजेक्शन आपण वापरतोय. सो मित्रहो, अशा प्रकारे 8 भाषा भाग किंवा शब्दांच्या जाती इंग्रजीमध्ये आहेत. सो प्लीज राईट डाऊन. विद्यार्थी मित्रहो, प्लीज लिहून घ्या हे 8. कारण का, आता मी जे शिकवतोय, ठीक आहे, आता तुमच्या लक्षात असतोय, परंतु हा उद्या किंवा परवा 1-2 दिवसानंतर काय होतं, आपल्या ब्रेन मधून जे रिटेनिंग कॅपॅसिटी असतो, जे स्टोअर करण्याची कॅपॅसिटी असतो, त्याच्यामधनं हळूहळू हे डिलीट होत राहतात, विसरतो आपण. आणि विसरल्यानंतर पुन्हा आपल्याला वाटतं आपण काय शिकलोय. म्हणून मित्रहो, प्लीज राईट डाऊन. मी तुम्हाला वेळ देईन. नाउन, नाम हे लिहून घ्या. म्हणजे देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. नाउन, नाम, प्रोनाउन सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब क्रियापद, ॲडव्हर्ब क्रिया विशेषण, प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन केवळ प्रयोगी अव्यय. अशा प्रकारे 8 शब्दांच्या जाती आहेत इंग्रजी भाषेत. आणि हे कोणताही शब्द पाहिलं तरी ह्याच्यातला एक शब्द असतोय. हे आता मग हे शब्द कुठं कुठं कसं कसं वापरतो, शब्दांचा उपयोग काय,
हा शब्द काय आहेत, कुठे वापरतात हे आपण डिटेल्ड आता पाहूया. म्हणजे नाउन म्हणजे काय, नाउनचा अर्थ काय, नाउन कुठे वापरतोय, सर्वनाम काय, ऑब्जेक्टिव्ह काय, वर्ब काय, हे एक एक हा भागाचा एक एक विषयाचा आपण डिटेल स्टडी घेऊया. सो लेट स्टार्ट नाउन. हा नाउन पासून आपण पुन्हा सुरुवात करूया. वेल स्टुडंट्स, सो लेट्स सी द पार्ट्स ऑफ स्पीच इन डिटेल. मित्रहो, आता शब्दांचा जाती जे आहे त्यात एक एक आपण डिटेलमध्ये पाहूया, ह्याला काय म्हणतात. सो द फर्स्ट वन इज नाउन. आता अगोदर आपण पाहिलं नाउन म्हणजे नाम. मग नाम म्हणजे काय, तर काय म्हणतात, त्याची डेफिनेशन काय, व्याख्या काय त्याची. अ नाउन इज अ वर्ड which shows or tells the name of a person, place or thing. Noun is a word. So what is noun? Earlier I told you noun means name. Nav, naam. Noun is a word that shows or tells the name of a person, place or thing. पर्सन, प्लेस आर थिंग. व्यक्ती, स्थळ किंवा वस्तू ह्यांचं नाव दर्शवणारे जे शब्द असतात त्याला ग्रामरमध्ये, व्याकरणामध्ये नाम असे म्हणतात. काय म्हटलं, कोणत्याही व्यक्तीचे, ठिकाणाचे किंवा वस्तूचे नाव सांगणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात. एनी पर्सन, प्लेस आर थिंग. कोणत्याही वस्तू असो, कोणत्याही प्लेस असो किंवा कोणत्याही पर्सन ह्यांचे जे नाव दर्शवतोय त्याला आपण नाम असे म्हणतोय. दॅट इज कॉल्ड नाउन. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. उदाहरणासाठी राम, रहीम, रॉबर्ट हे व्यक्तींचे नाव आहेत. राम, रहीम अँड रॉबर्ट हे जे व्यक्तींचे नाव आहेत. आणि स्थळांचे जर नाव बघितलं, प्लेस ठिकाणचे नाव बघितलं, नांदेड, मुंबई हे स्थळाचे किंवा ठिकाणाचे नाव आहेत. आणि तसेच वस्तूंचं जर पाहिलं, चेअर, पेन एटसेट्रा असे जे नाव दर्शवणारे शब्द असतोय त्याला आपण नाम किंवा नाउन असे म्हणतोय. सो प्लीज राईट डाऊन द डेफिनेशन अँड द एक्झाम्पल्स ऑल्सो. So what is noun? Noun is a word that tells or shows the name of a person, place or thing. व्यक्ती, वस्तू किंवा स्थळ या तिन्हींचे जे नाव दर्शवणारा शब्द असतोय त्याला नाम असे आपण म्हणतोय. मित्रहो, तसेच दुसरं आहे प्रोनाउन. प्लीज राईट डाऊन प्रोनाउन. सर्वनाम. अगोदर सांगितलं प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. देन व्हॉट इज प्रोनाउन? The definition is a pronoun is a word used instead of a noun. A pronoun is a word used instead of a noun. नामाच्या ऐवजी किंवा नामाऐवजी वापरणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आपल्याला नाव माहिती आहे, इथं पाहिलं आपण नाम पाहिलं इथं. म्हणजे एखादी वस्तू असो, व्यक्ती असो, ह्याचं जे नाव आहेत या नावांच्या ठिकाणी जे शब्द येतोय त्याला म्हणतोय सर्वनाम. नामाऐवजी वापरणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. प्लीज राईट डाऊन, डोंट फॉरगेट. सो अ प्रोनाउन इज अ वर्ड विच युज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन. फॉर एक्झाम्पल्स लेट्स सी. उदाहरण बघूया आपण. आई, वी, यू, he, she, it, they, etc. इत्यादी इत्यादी. सो दीज आर द प्रोनाउन्स. सर्वनाम म्हणतो याला. आणि ह्याला वाक्यात कसे वापरतो आपण? इथं एक दोन एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहे. कपिल इज अ स्टुडंट. हा कपिल नाउन आहे. इथं कपिल नाउन आहे. आपल्याला माहिती आहे हे राम, रहीम म्हटलं असं कपिल नाव आहे. इथं कपिल इज अ स्टुडंट. कपिल एक विद्यार्थी आहे. ही गोज टू स्कूल. ही इथं आपण जे ही आहे, ही
हा वाक्यातला प्रोनाउन आहे. ही म्हणजे इथं प्रोनाउन, ही इज द प्रोनाउन. म्हणजे हा कुठं वापरला? इथं कपिलच्या ठिकाणी. म्हणजे हा प्रोनाउन कशासाठी वापरतो माहितीये? कपिल इज अ स्टुडंट, कपिल गोज टू स्कूल. म्हणजे वारंवार किंवा नाउन रिपीट केलं तर भाषेचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य बिघडतोय. म्हणजे आपण भाषेमध्ये नाउन्स रिपीट करत नाहीये. मग काय करतो? त्या नाउनच्या ठिकाणी प्रोनाउन वापरतोय. सो दॅट इज द यूज ऑफ द प्रोनाउन. प्रोनाउन रिप्लेसेस द नाउन. म्हणजे नाउनच्या ठिकाणी काय येतो? प्रोनाउन येतोय. Kapil is a student, he goes to school. In the same manner, the second example, Shilpa is a good girl. Shilpa is a good girl. इथं शिल्पा नाउन आहे. आणि नेक्स्ट सेंटेन्स आहे, शी इज अ प्लेयर. शी इज अ प्लेयर, ते प्लेयर आहे. म्हणजे हा शिल्पा इज अ गुड गर्ल, शिल्पा इज अ प्लेयर. पुन्हा शिल्पा म्हणजे हा पुन्हा हे जे नाम आहे ते रिपीट करण्याऐवजी इथं वापरलं काय आपण? शी वापरला. म्हणजे ती. अशा प्रकारे नाम आणि सर्वनाम, नामाच्या ऐवजी वापरणारा सर्वनाम. आणि नेक्स्ट आपण पाहूया जे तिसरं आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. म्हणजे नावाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल, नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगणारा शब्द, ह्याला आपण इंग्रजीमध्ये ॲडजेक्टिव्ह आणि मराठीमध्ये विशेषण असे म्हणतोय. बघूया काय म्हणते व्याख्या विशेषणाचा. लुक, विशेषण ॲडजेक्टिव्ह. An adjective is a word that describes a noun or a pronoun. An adjective is a word that describes a noun or a pronoun. विशेषण म्हणजे नामाला किंवा सर्वनामाला वर्णन करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. म्हणजे नाम किंवा सर्वनाम ह्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा जे शब्द असते त्याला विशेषण असे म्हणतोय. आणि एक्झाम्पल्स बघूया. ॲडजेक्टिव्ह विशेषणाचे एक्झाम्पल्स बघू. कविता इज अ गर्ल. कविता इज अ गर्ल. कविता एक मुलगी आहे. आणि मित्रहो, या वाक्यामध्ये विशेषण नाहीये. कविता इज अ गर्ल आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो बेटा. आपण कविता शिकलोय, नाउन आहे. इज आपण पाहूया अ गर्ल. म्हणजे हा या वाक्यामध्ये विशेषण नाही. विशेषण नाही. देर इज नो ऑब्जेक्टिव्ह इन द फर्स्ट सेंटेन्स, गिवन सेंटेन्स. परंतु पहा हा सेकंड सेंटेन्स, इथला पहा. कविता इज अ ब्युटिफुल गर्ल. कविता इज अ ब्युटिफुल गर्ल. म्हणजे कविता एक सुंदर मुलगी आहे. म्हणजे आपण काय म्हटलं? नामाला किंवा सर्वनामाला वर्णन करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतोय. म्हणजे इथं कविता नाम आहे. दिस इज नाउन. कविता इज अ नाउन. अँड द वर्ड ब्युटिफुल इज डिस्क्रायबिंग द वर्ड, द नाउन कविता. सुंदर हे जे शब्द आहे ब्युटिफुल, हे कविता या नावाचं वर्णन करतोय. कविता कशी मुलगी आहे? सुंदर मुलगी आहे. सो इन दिस सेंटेन्स, या वाक्यामध्ये सुंदर हे जे शब्द आहे ते विशेषण आहे. म्हणजे एखादी व्यक्तीचं जे वर्णन असतोय, म्हणजे कोणतंही वर्णन, चांगलं असो किंवा वाईट असो, चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी आपण जे काही शब्द वापरतोय त्या शब्दांना विशेषण असे म्हणतोय. आणि सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. ही इज अ फॅट बॉय. ही सर्वनाम आहे. ही इज अ फॅट बॉय. फॅट म्हणजे लठ्ठ. हा फॅट म्हणजे तो मुलगा कसा आहे? लठ्ठ आहे, फॅट आहे. सो द वर्ड्स विच डिस्क्राइब द नाउन आर प्रोनाउन, विच डिस्क्राइब द पर्सन. एका व्यक्तीला वर्णन करणारे, ते व्यक्ती नाउन असो प्रोनाउन असो, त्याला वर्णन करणारे जे शब्द असतात त्याला विशेषण असं म्हणतो. इथं फॅट विशेषण आहे. सो प्लीज राईट डाऊन. विद्यार्थी मित्र लिहून घ्या, कारण की आपण विसरतोय. आता मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला छानपैकी समजलं असेल बहुतेक, आणि समजतोच. परंतु काही तासानंतर, काही दिवसानंतर पुन्हा काय होतोय? आपण विसरतोय. अगेन वी फॉरगेट.
सो प्लीज राईट डाऊन, नोट डाऊन, आणि एक वेळेस तुम्ही जर लिहून घेतला तर कुठेच जात नाहीये. सो द नेक्स्ट वन आफ्टर ॲडजेक्टिव्ह, लेट्स सी वर्ब. क्रियापद. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. तर क्रियापद म्हणजे काय बघूया आपण. अ वर्ब इज अ वर्ड that shows action or state of a noun or a pronoun. म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद म्हणजे क्रिया म्हणजे काम बेटा, थोडक्यात सांगतो. इन ब्रीफ आय टेल यू, क्रिया मीन्स वर्क, काम. इथं वर्ब इज अ वर्ड दॅट शोज ऍक्शन. ऍक्शन म्हणजे कार्य, काम, आपण काय करतोय. फॉर एक्झाम्पल आता मी शिकवत आहे. टीचिंग वर्ब. आणि तुम्ही काय करत आहात? शिकत आहात, लर्निंग वर्ब. सो टीच शिकवणे वर्ब, लर्न तुम्ही जे कार्य करता येतात लर्न, शिकत आहात लर्न इज ऑल्सो वर्ब. म्हणजे शिकवणे क्रियापद, शिकणे क्रियापद. सो ऍक्शन ह्याला काय म्हणतो आपण? ऍक्शन. सो वर्ब इज अ वर्ड दॅट शोज ऍक्शन म्हणजे आपलं कार्य, आपलं काम, किंवा स्टेट म्हणजे स्थिती ऑफ ए नाउन ऑर ए प्रोनाउन. म्हणजे नामाच्या किंवा सर्वनामाच्या कार्य किंवा स्थिती दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. नामाच्या किंवा सर्वनामाच्या कार्य किंवा स्थिती. कार्य म्हणजे काम, स्थिती म्हणजे स्टेट म्हणजे आपण कसे आहोत, कुठे आहोत हे दर्शवणारे शब्द जे असतात ह्याला काय म्हणतो आपण? क्रियापद असे म्हणतोय. समजलं बेटा क्रियापद? आणि अगोदर मी सांगितलं, आताही सांगतो. डिअर स्टुडंट्स, रिमेंबर. सो लेट्स सी द एक्झाम्पल्स ऑफ वर्ब. इथं मी सोपे वाक्य लिहिलं, काही अवघड वाक्य नाही लिहिलं. एक्झाम्पल, दे प्ले क्रिकेट. दे प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळतात. ते क्रिकेट खेळतात. इज सेंटेन्स. इथं दे म्हणजे आपल्याला माहिती आहे सर्वनाम, आपण सर्वनाम अगोदर शिकलेल्याच आहोत. आणि क्रिकेट आपल्याला माहिती आहे, हा क्रिकेट म्हणजे नाउन. इथं एक सर्वनाम आणि एक नाउन वापरला, मधात आहे प्ले. दिस इज वर्ब. प्ले म्हणजे खेळणे. हा खेळणे ऍक्शन आहे. खेळत आहेत तर ऍक्टिंग करतात ते. सो दिस इज वर्ब. दे प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळतात. सो दिस इज वर्ब. प्ले इज वर्ब. नेक्स्ट सेंटेन्स, दुसरा सेंटेन्स पहा, दुसरा एक्झाम्पल. नेचर इज ब्युटिफुल. नेचर इज ब्युटिफुल. काय आपल्याला माहिती, आता आपण शिकलो, ब्युटिफुल म्हणजे विशेषण आहे. ब्युटिफुल इज ॲडजेक्टिव्ह. अँड इन दिस सेंटेन्स व्हॉट इज वर्ब? या वाक्यामध्ये वर्ब काय? इथं मग इज, IS इज क्रियापद आहे. इथं इज मुख्य क्रियापद आहे. हे इज, आर, वॉज, वेर हे जे क्रियापद आहेत हे मुख्य क्रियापद वापरतो आणि कधी कधी हे सहाय्यक क्रियापद म्हणून देखील वापरतोय. हे जेव्हा आपण ऍडव्हान्स्ड ग्रामर शिकू तेव्हा हा क्रियापदातले जे काही प्रकार आहेत, अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत, कोणते कोणते त्यांचे फंक्शन्स असतात ते आपण ऍडव्हान्स्ड ग्रामर मध्ये शिकूया. हा फंडामेंटल ग्रामर मध्ये मी तुम्हाला फक्त म्हणजे ह्याची माहिती, म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांची जात यांची माहिती आणि डेफिनेशन आणि कोणते आहेत हे शिकवतोय. आणि जेव्हा आपण ऍडव्हान्स मध्ये घेऊया तेव्हा याचे प्रकार देखील शिकता येते. सो प्ले, इज हे क्रियापद आहेत. आणि तसेच गो, कम, रीड, सिट, स्लीप, ईट, जम्प एटसेट्रा म्हणजे जे काही शब्द ऍक्शन दर्शवतात. तर काय दिलं? गो जाणे, कम येणे, रीड वाचणे, सिट बसणे, स्लीप, ईट, जम्प. दिस आर ऑल द वर्ब्स. दिस आर ऑल द वर्ब्स. सो विद्यार्थी मित्र, प्लीज राईट डाऊन, लिहून घ्या. आणि हे पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आतापर्यंत आपले 4 झाले आहेत. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह अँड वर्ब हे 4 झालेले आहेत. अजून 4 आहेत. सो इन अवर नेक्स्ट क्लास लेट्स सी द 4. तर राहिलेत काय? ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. नेक्स्ट क्लासमध्ये आपण बघूया.